माळू दादा, पोटा जरा पुन्हा एकदा पुसून घ्या ना. अहो मी करतच होतो सगळं. बरं तुम्ही आताच आलाय, थकलाय असाल, तुम्ही एक काम करा, बसा चहा प्या, तोपर्यंत मी सगळं आठवून घेतो. अहो मला रोजच्या कामांचा नाहीये थकवा, उलट असा पसारा पाहिला ना की मला जास्त थकवा येतो. माझी आजी काय म्हणते माहितीये का, बाथरूमच्या बाहेर आणि ओट्यावर ओल दिसली ना की घरच्या बाईचं घराकडे लक्ष नाहीये असं समजावं. हो, पण तुम्हाला एक सांगू, या घराचं चित्रच पार बदलून टाकलंय बघा तुम्ही. सगळीकडे स्वच्छ आणि चकचकीत. आणि आधी आपल्या घरी म्हणजे समोर दिसतं तेवढंच स्वच्छ, बाकी सगळीकडे धूळ आणि कचरा. हो तुमच्या एकट्यावर पडायचं ना म्हणून असेल असं. आणि माझी नोकरी उत्तम आहे, अर्धा दिवस कसा घरी मिळतो, त्यामुळे ना सगळं मॅनेज करता येतं. आई त्या कुठे, चहा झालाय त्यांचा? नाही हो, सकाळचा नाश्ता झाल्यापासून त्या बाहेरच नाही आल्या अजून. म्हणजे भरला असेल का ताप? कांदा फोडला होतास ना काखेत धरण्यापूर्वी? वास नको येतोय. का बोल को वास नाही का येतोय, ताप भरेल ना. पण तुझं भरेल म्हणजे नक्की भरेल, रामबाण उपाय. आम्ही हॉस्टेलमध्ये होतो ना, त्या कॅन्टीन मधनं कांद्याच्या चकत्या आणायचो आणि बगलेट ठेवायचो. असा भरात ताप यायला सुरुवात. काय झालं बाळू दादा, तब्येत बरी आहे ना त्यांची? माहित नाही हो, पण हो दुपारचं जेवण त्यांनी खोलीतच मागवलं होतं. सकाळपर्यंत चांगल्या गप्पाच मारत होत्या त्या. स्वानंदी, पोरगी का वीज आहेस तू? क्लासवरून आल्याला कामाला लागलीस? घरातली कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत ना. हा ते बरोबर आहे, पण ते इथे काम करण्यापेक्षा स्टोर रूम मध्ये कपाटे ते आवरायचं ना. तुला नील सांगून गेलं की नाही? विसरलेच मी. आणि आईंना पण त्यातल्या काही फाईल्स बद्दल मला सांगायचं होतं. बहुतेक त्याचीच वाट बघत असतील त्या. मी आलेच हा जरा. बाळ सोबत जा तिच्या. पण मला इथलं आवरायचं मी आहे, मी करते ना बाबा. बरं.